हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये. तर आज इथं ना बुंदीचे लाडू बनवलेले. तर आता काही दिवाळी नाही किंवा कोणता सणही नाही किंवा असं काही खास कारणही नव्हतं. पण मुलांना काही गोड खाऊ वाटत असेल तर बाहेरचं देण्याऐवजी अगदी झटपट होतं. घरात आपण म्हणजे कोणताही पदार्थ करायचा झाला, थोड्या प्रमाणात करायचा असेल तर वेळ लागत नाही. आणि अगदी कमी साखर वापरूनसुद्धा बुंदीचे लाडू कसे बांधायचे ती ट्रिकसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतेच. तर आज दुपारनंतरच म्हणजे मुलं यायच्या अगोदर शाळेतून मी हे करायला घेतलेलं. 1 तास लागतो एवढं लाडू म्हणजे बुंदी पाडून आपल्याला लाडू बांधेपर्यंत. इथं ना बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता कोणत्याही एका भांड्यानं तुम्ही मोजून घेऊ शकता. हा एक छोटा ग्लास आहे. पीठ काय असं दाबून वगैरे भरलेलं नाही, हलकं असं जेवढं बसतंय सहज तेवढंच पीठ घेतलेलं म्हणजे त्यामध्ये भरलं म्हणजे तेवढा ग्लास मी घेतलेला आहे. 3 ग्लास एवढं इथं मी पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ चाळून जरी ठेवलं असलं तर ना चाळून घ्यायचं, म्हणजे पीठ छान हलकं होतं आणि नंतर आपण पाणी टाकून मळताना ना त्यामध्ये गाठी होत नाहीत. तर कोणत्याही भांड्यानं मोजून घेतल्यानंतर म्हणजे आपल्याला नंतर पाक बनवण्यासाठी अंदाज येतो. काही जण बुंदीसुद्धा मोजतात, पण पीठ मोजणं बरं पडतं असं मला वाटतं. आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत राहते. तर यामध्ये पाणी टाकून ना असा फिस्कर वगैरे असेल त्यानं छान पीठ फेटून घ्यायचं आणि एक 5 मिनटं तरी त्याला रेस्ट करू द्यायचं. 5 ते 10 मिनटं म्हणजे पीठ छान भिजतंसुद्धा आणि यामध्ये गाठी राहत नाहीत. आणि जेवढं तुम्ही फेटून घ्याल तेवढं पीठ हलकं होतं आणि बुंदी आपली व्यवस्थित येते. त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकत ना हे पीठ अशा पद्धतीचं भिजवून घ्यायचं. आता जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही. तोपर्यंत इथं तेल ठेवलं आहे मी कढईत गरम होण्यासाठी. कढई आता छोटीच आहे कारण हे थोड्याशाच प्रमाणात करायचं आहे. आपण दिवाळीचा फराळ बनवतो त्यामुळे जास्त प्रमाणात असतं, त्यामुळं मोठी भांडी वापरतो. तर ही पिठाची कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीची आहे. जास्त पीठ पातळ झालं तर ना बुंदी व्यवस्थित म्हणजे गोल येत नाही, आकार बिघडतो. आणि हा झाऱ्या आहे तो जास्त बारीकही नाही किंवा जास्त मोठाही नाही. आता यात्रा होती आटपाडीची त्यावेळी मी तिथून घेतलेला. तर पहिल्यांदाच ह्या झाऱ्यातून म्हणजे मी बनवलेलं होतं कसं बुंदी येते. तर ठीक आहे, ह्यापेक्षा बारीक का बघितलेला पण तेवढा नव्हताच जो आपल्याला मोतीचूर वगैरे करता येईल असं, पण तेवढ्या साईजचा झाऱ्या त्यांच्याकडे नव्हता. आता कधी भेटला तर तसा पण एकदा घ्यायचा असा विचार आहे, कारण दिवाळीत मग बरं पडतं. दिवाळीत आपण मोतीचूर लाडू सगळ्यालाच आवडतात. तर तेलाचं टेम्परेचर ना चांगलं असं तेल कडकडीत गरम पाहिजे. तेल थंड असेल ना तरी पण बुंदी आपली चपटी होते. पीठ पातळ झाल्यासुद्धा चपटी होते. त्यामुळे बुंदी चपटी होण्याची बरीचशी कारणं आहेत. पीठ व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी करायची. पीठ जर तुम्हाला वाटलं पातळ आहे तर त्यामध्ये दुसरं पीठ ॲड करायचं अजून. आणि तेलाचं टेम्परेचर प्रत्येक वेळी ना ही बुंदी काढून घेतली की गॅस फुल करायचा आणि तेलाला म्हणजे त्याचा जो ताव आहे तेलाचा तो एकसारखा तसाच ठेवायचा. नंतर कमी करायचा ज्यावेळी बुंदी भाजत येते त्यावेळी, काढेपर्यंत ती नंतर करपू शकते. आणि आता हे तेल माझं जास्त गरम झालेलं होतं. आणि झाऱ्या जो आहे तो प्रत्येक वेळी असा पुसूनच घ्यायचा. जर नाही पुसला तरी ना तरी पण बुंदी व्यवस्थित पडणार नाही मग एकसारखी प्रत्येक वेळी जशी पाहिजे तशी. तर ज्यावेळी बुंदी आपण टाकतो ना ती अशी गोल होऊन ती बाजूला झाली पाहिजे अशा पद्धतीने. असं तेलाचं टेम्परेचर आपल्याला ह्या पद्धतीचं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी सगळी बुंदी करून घेतली. म्हणजे एवढीच बुंदी होती तरी ह्याला एक 20-25 मिनटं गेली. आणि जी थोडीफार आता मी तेल जास्त टाकलं नव्हतं, शेवटी राहिलेलं परत कसं कडलेलं तेल जास्त दिवस खाऊ नये म्हणतात म्हणून थोड्याशा तेलामध्ये शेवटी करायला घेतलं. तर त्याची अशी थोडीफार चपटी होते. ज्यावेळी तेल कमी राहतं त्यावेळी बुंदीला कसं कढईत तेल थोडं जास्त लागतं. तर पण आपल्याला ही बुंदी बारीकच करायची आहे त्यामुळे म्हटलं जी चपटी झालेली आहे ती सगळी अशी मी सेपरेट केली. आणि आता बुंदी कमी साखरेत आपल्याला लाडू बनवायचे असतील ना आणि अशा पद्धतीने केले ना लाडू चवीलासुद्धा ना थोडेसे वेगळे लागतात, म्हणजे छान लागतात. बुंदी जर आपण बारीक करून टाकली, सगळी बुंदी अख्खी न टाकता. तर हे एवढं तेल त्यातलं शिल्लक राहिलेलं आहे. आणि ही भांडी वगैरे आता सगळं बाजूला ठेवून म्हटलं पाक बनवून घेऊया. तर इथं ज्या ग्लासनं पीठ घेतलं होतं ना त्याच ग्लासनं इथं साखर घ्यायची. तर 3 ग्लास पीठ होतं तर 1.5 ग्लास एवढी साखर घेते मी. 1.5 ग्लासला पण ना थोडा म्हणजे जास्त कमीच आहे, तसं जास्त नाही एवढी घेतलेलं आहे. 1 ग्लास आणि एवढा ग्लास साखर घेतलेली. पिठाच्या निम्म प्रमाण घेतलं तरीसुद्धा गोड होतात. एवढे साखर घेऊन पण ना म्हणजे जास्त लाडू गोड झाले नव्हते, कमी गोड असे झालेले.
पण ते व्यवस्थित लागतात, असं एकदम सप्पक पण नाही होत, कामापुरते गोड होतात. ज्यांना जास्तीचं गोड आवडत नसेल किंवा लाडूमध्ये बघा, लाडू आपण जर बुंदीला कसं पाक भरपूर लागतो त्यामुळं आपण साखर जास्त वापरतो, तर मग लाडू खूप गोड होतात. बांधल्यानंतर त्यावरती साखर दिसते, तशी साखर यामध्ये दिसत नाही. आणि पाक बनवताना पाणी आपल्याला साखर बुडेल व्यवस्थित, त्याच्यावरती थोडंसं येईल, अर्धा इंच असं तेवढंच टाकायचं आहे. इथं पाण्याची जास्त गरज नाही पडत, कारण साखर व्यवस्थित बुडेल इतपत पाणी, त्याचा अंदाज वगैरे असं काही नाही. नंतर ही जी चपटी वगैरे आलेली बुंदी आहे ना, तर ही सगळी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. आणि जी शिल्लक बुंदी आहे त्यातली पण मी 2 मिक्सरची भांडी एवढी बुंदी बारीक करून घेणार आहे. आता बारीक म्हणजे असं एकदम पीठ नाही करायचं, थोडंसं रवाळ राहील. आपण मोतीचूर लाडू बघा करायचं झालं तर कसं करतो, पाकामध्ये कलर टाकला आणि ही बुंदी सगळीच बुंदी थोडी थोडी बारीक केली ना, मोतीचूर लाडू तयार होतात. जर आपल्याकडे मोतीचूर झाऱ्या नसेल तर तशा पद्धतीने सुद्धा. तर हे मी बारीक करून घेतलं आहे. आणि तोपर्यंत पाकाला पण उकळी आली, उकळी येते तोपर्यंत ना त्याला अधूनमधून ढवळत राहायचं, म्हणजे साखर एकसारखी विरघळली ना आपला पाक बिघडत नाही, व्यवस्थित येतो. तर दुसरं भांडं पण ना एवढी बुंदी मी बारीक करून घेतली. आता पाक ह्याला ना अगदी गोळीबंद वगैरे असा पाक केलेला नाही मी. तर गोळीबंद पाक केला तर ना मग पाक पुरत नाही, लगेचच लाडू बांधायला येतात आणि मिश्रण कोरडं होऊन जातं, नंतर लाडू बांधता येत नाही. त्यामुळे ह्या ट्रिकनं बांधलं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, लाडू काही खराब वगैरे होत नाहीत आणि थोड्याशा प्रमाणात केलं ना ते काही एवढा दिवस राहत नसतात. तर पाकाला ना आपल्याला एक तार व्यवस्थित अशी येते ना, ती तार असावाला पाक आपल्याला करायचं आहे. बघा तार चालते. तर हा पाक तयार झालेला आहे. आता गॅस थोडासा बारीक करून ना ह्यामध्ये जी अखंड बुंदी आहे बारीक केलेली नाही, ती अगोदर टाकायची. आणि असा टाकून बघितलं तरी ना शेवटचा ड्रॉप व्यवस्थित हळूहळू पडतोय, म्हणजे त्याची तार चालते. तर गॅस बारीक केला आणि बुंदी टाकून मिक्स करायची. आणि त्यामुळं पण ना जी आता ही बुंदी आहे ना, ही छान म्हणजे यामध्ये पाक मुरतो. तर ही सगळी बुंदी व्यवस्थित ह्या पाकात मिक्स झालेली आहे. आणि आता आपण जे बारीक करून टाकले त्यामुळं ना छान ह्याला बाइंडिंग येतं, कमी पाक पडत नाही, कमी जरी प्रमाण ठेवलं तरी आपण साखरेचं. तर हे बघा बारीक करताना पण ना अगदी पीठ केलं नाही, थोडंसं मोठं जाडसर, जेवढं जाडसर होतं आहे तेवढंच ठेवलं आहे मी. आणि आता ह्यानं पळीनं काही हलवता येत नाही म्हणून ह्या ओलतण्यानं असं व्यवस्थित हलवून घेतलं. आणि नंतर बघा व्यवस्थित बुंदी ह्यामध्ये मिक्स झालेली. आता गॅस बंद करायचा, गॅसवरून खाली घेतले मी आणि झाकून ठेवायचं. एक 10 मिनटं मी ठेवलं असेल. आणि 10 मिनटानंतर परत हलवून बघितलं, अजून थोडं ओलसर होतं, अजून परत थोड्या वेळासाठी ठेवून दिलं. आणि अजून 5 मिनटां म्हणजे 15 मिनटात लाडू बांधायला आले. असं केल्यानं पाक जो आहे तो व्यवस्थित मुरतो. नंतर यामध्ये मी वेलची पावडर फक्त टाकली, हवं असेल तर मगज बी, ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही ॲड करू शकता. पण लाडूला वेलची पावडर असली तरी चवीसाठी तेच आहे, बाकीचं आपलं शोसाठी आपण वापरतो, बेदाणे वगैरे. तर थोडंसं आता हे कोमट आहे, गरम पण आहे आणि पूर्ण थंड पण नाही, आपण लाडू बांधू शकतो. हाताला आपल्या सहन होतं एवढं हे गरम आहे. तर बघा लाडू मी आता इथं स्पीड वाढवलं नाही, अगदी छान लाडू बसतो व्यवस्थित असा. बुंदीच्या लाडूला ना पाकच आपला मेन राहतो. थोड्या थोड्या आपण ट्रिक वापरून केलं ना, लाडू अजिबात बिघडत नाहीत मग. आणि लाडू बिघडले तरी सुद्धा ना कोणत्या ट्रिकनं ते दुरुस्त करता येतात, हे पण आपल्या लक्षात आलं की मग येतात लाडू. थोडंफार काय चुकीचं झालं तरी पण पाक मात्र पुढं जास्त जाऊ द्यायचा नाही आणि जास्त पण कच्चा ठेवायचा नाही. तर शेवटपर्यंत असा अगदी पटकन लाडू बांधता आला हा, म्हणजे सगळेच लाडू. नाहीतर काय होतं की बुंदीच्या लाडूला आपण पाक जर एकदम कडक केला तर लाडू पटापट बांधावे लागतात आणि लगेचच मिश्रण कोरडं होतं. नंतर गरम करा, गरम पाणी टाका, हे सगळं करावं लागतं जर पाक कडक झाला तर. त्यामुळे थोडा अलीकडचा ठेवला तर बरं पडतं आणि छान होतात ह्याची अशा पद्धतीने. आचारी पण बघा असाच पाक ठेवतात, ते कधी आपल्यासारखा कडक पाक करत नाहीत. आपले जर लाडू जास्त दिवस टिकवायचे असतील तर मग आपण पाक कडक बनवतो. तो छान असे हे लाडू बांधून झालेले आहेत. तर
तर थोड्या प्रमाणात असेल तर बुंदीचे लाडू करायला तसा वेळ नाही लागत, झटपट होतात. शेवचे लाडू ह्याच्यापेक्षा लवकर होतात, पण चवीमध्ये फरक राहतो. बुंदीचा लाडू वेगळा लागतो, शेवचा वेगळा लागतो, मोतीचूरचा वेगळा लागतो. डाळीच्याच पिठाचे लाडू असले तर प्रत्येक ह्याच्यात चव बदलते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा लक्षात येईल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोचताय. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.